ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना. सद्गुरुस्तवन भाग 1. गीतेच्या 12व्या अध्यायाची सुरुवात जरी अर्जुनाच्या प्रश्नानं झालेली असली तरी ज्ञानदेवांनी या अध्यायाच्या सुरुवातीला 19 ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात पहिल्या 10 ओव्यात मंगलाचरण असून गुरुकृपा दृष्टी कशी आहे ते रूपकानं सांगून त्यांनी गुरूंचं वर्णन केलेलं आहे. त्यात साधकरूपी बालकाचे लळे गुरुमाता कसे पुरवते ते अष्टांग योगाच्या परिभाषेत वर्णिलेलं आहे. आणि नंतर आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून गुरूंकडे मागणं मागितलेलं आहे आणि गुरुनी त्यांना ग्रंथ सांगण्याची आज्ञा केलेली आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. गुरुकृपा दृष्टी माते तुझा जय जयकार असो. भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करून सांगण्याची आपली योग्यता नसून गुरुकृपेनेच आपण हे कार्य हाती घेतलेलं आहे व तेच ते कार्य आपल्या हातून सिद्धीस नेत आहेत अशी ज्ञानदेवांची श्रद्धा आहे. या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ज्ञानदेवांनी वेळोवेळी गुरुस्तवनपर ओव्या लिहिलेल्या आहेत. पहिल्या अध्यायात त्यांनी आत्मरूप गणेशावर वाङ्मय गणेशाचे रूपक केलं होतं. आत्मरूप व परमात्मरूप तसेच परमात्मरूप व सद्गुरू हे भिन्न नाहीत. ओम नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया असं त्यांनी 10व्या अध्यायात म्हटलं होतं. सद्गुरू हे विशदबोध म्हणजे आत्मबोध करून देण्यात चतुर आत्मविद्यारूपी कमलाचा विकास करणारे सूर्य आहेत. गुरुतत्व हे परमात्म तत्व समजले गेलेले आहे. तो परमात्माच साधकांना गुरु होऊन स्वात्मसुखाची प्राप्ती करून देतो. अशा या गुरूंच्या स्तवनानेच ज्ञानदेवाने 12व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. शुद्ध, उदार, प्रसिद्ध व अनवरत आनंदाचा वर्षाव करणारी अशी गुरुकृपा दृष्टी आहे. गुरुकृपा दृष्टीला त्यांनी मातेच्या ठिकाणी कल्पिली असल्यामुळं त्यांनी ही 4 स्त्रीलिंगी संबोधनं योजलेली आहेत. ही संबोधनं असल्यामुळं विशेष नामे असली तरी त्या विशेष नामांतून सद्गुरूंचं वैशिष्ट्यच प्रकट होतं. म्हणून हे 4 शब्द हे गुरूंचीच विशेषणं आहेत. गुरुकृपा दृष्टीला लावलेलं पहिलं विशेषण आहे शुद्धे. पुढच्या ओवीतील गुरुकृपा दृष्टीला उद्देशून ही पहिली ओवी आलेली असल्यामुळं त्या गुरुकृपा दृष्टीला शुद्धे असं स्त्रीलिंगी संबोधन आलेलं आहे. गुरुकृपा दृष्टीचे म्हणजे पर्यायाने ते गुरुदेवांचेच वर्णन करत आहेत. ज्ञानदेव शुद्ध स्वरूप असलेल्या गुरुदेवा असं संबोधन श्री गुरूंकरता वापरतात. शुद्ध म्हणजे ज्यात कशाचीही भेसळ झालेली नाही असं तत्व. ते एक फक्त परमात्म तत्वच आहे. जीवाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्यामुळे उत्पन्न होणारे अनेकत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व भाव, त्या निमित्तानं उद्भवणारे कामक्रोधादी विकार यामुळं जीव परमात्मा स्वरूप असून सुद्धा अशुद्ध बनलेला आहे. पण गुरुतत्व हे शुद्ध स्वरूप आहे कारण तेथे हे कोणतेही विकार नाहीत. ही दृष्टी शुद्ध आहे. दृष्टी हे खरं तर मनुष्याचं रूपच असतं कारण दृष्टीवरूनच, डोळ्यातील हावभावावरूनच एखादा मनुष्य अगदी प्रथमच पाहिला तरी तो कसा असावा याची आपल्याला कल्पना येते व त्यानुसार आपण त्या मनुष्याबद्दल आपला ग्रह बनवत असतो. कामक्रोधादी विकार त्या डोळ्यातूनच प्रकट होत असतात. पण श्री गुरूंच्या दृष्टीमध्ये असे कोणतेही विकार दृष्टोत्पत्तीच येत नाहीत. केवळ निखळ प्रेम शिष्याच्या अनुभवास येत असल्यामुळं ही गुरूंची दृष्टी अत्यंत शुद्ध अशी आहे. शिवशक्ती सामरस्य अनुभवणे हे नाथपंथाचे उद्दिष्ट आहे. शिव हा परमात्मा स्वरूप असून अक्रिय आहे. गुरुतत्वाला येण्यासाठी त्याला शक्तीचा समावेश आपल्यात करावा लागतो. त्यामुळे शुद्ध अशा शिवाने सुद्धा अशा शक्तीचा समावेश केला व त्यामुळे ते शिष्याचे अज्ञान हरण करण्यास कटिबद्ध झाले. ज्ञानदेवानी अमृतानुभवात पण म्हटलेलं आहे की गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी. शांकरी विद्या रूपानं श्री गुरु हेच प्रत्यक्ष रूपानं असतात किंवा श्री गुरु हे प्रत्यक्ष शांकरी विद्याच असतात. बाबा महाराज आर्वीकर आपल्या दिव्यामृतधारा या 12व्या अध्यायावरील टीकेत म्हणतात की 11व्या अध्यायातील विराट पुरुषाची उपासना 12व्या अध्यायात सांगितलेली आहे. पण अव्यक्ताची व्यक्त रूपात उपासना करणेही कठीण असते. ती गोष्ट सुलभ व्हावी म्हणून येथे गुरुदेवांचे प्रतीक घेतलेले आहे.
श्री गुरुतत्वात व्यक्त व अव्यक्त यांचं समावेशन झालेलं असतं. त्यामुळे या प्रतीकातून विराट अशा अव्यक्ताची उपासना करणे शक्य होतं. शुद्धे या शब्दातून श्री गुरुतत्व हे शुद्ध, निष्कलंक, निर्मळतेची परमोच्च स्थिती अशी गुरूंची अवस्था वर्णिलेली आहे. असे त्यांचे स्वरूप दर्शन घडवल्यावर उदारे या शब्दातून त्यांच्या धर्मशीलतेचे दर्शन ज्ञानदेव घडवतात. त्या पुढील विशेषणांचं विवेचन आपण उद्या पाहू.